मिस्टर अर्जुन, माफ करा मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. यापुढे करणार नाही. कालपर्यंत एवढं सगळं स्वतःहून येऊन सांगत होतात मला. स्वतःचा स्ट्रगल, स्वतःचं आयुष्य आणि आता स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यू मांडायचा नाहीये. नका मांडू. आय डोंट केअर. यू आर हर्टिंग मी अर्जुन. आणि मला विषय वाढवायचा नव्हता. मला बस माझं मत सांगायचं होतं. बट इट वॉज टू रूड. जस्ट बी हॅपी विथ युअर लाईफ. बाय. तिनं शेवटचा मेसेज केला आणि सरळ नेट बंद करून टाकलं. ती आता थरथरत होती. काय झालेलं हे तिला हर्ट वाटत होतं हे खूप जास्ती. कारण कुठंतरी अर्जुनबद्दल प्रेम वाटू लागलेलं तिला. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 54. अक्षया तिचं काम संपवून घरीच निघालेली एवढ्यात तिच्या बाबांचा तिला कॉल येऊ लागला. तिनं तो उचलला. हां बाबा बोला ना. अक्षू, अगं समीरच्या आईला ॲडमिट केलंय वाटतं. आपल्याला त्यांना भेटून यावं लागेल. हो बाबा मला माहिती आहे. मी घरी यायला जस्ट निघतेच आहे. मग घरी आल्यावर निघूया का? ऐक ना अक्षू, मग तू डायरेक्ट दवाखान्यातच ये. मी तिथेच जातोय. बरं. हो बाबा मी पोहोचेन. पण तुम्हाला जमेल ना? हो ग मी येतो तिथं. तूही तिथंच ये सिटी हॉस्पिटलला. मग हवं तर आपण सोबत येऊ घरी. बरं ठीक आहे. मी निघते मग आता. ठेवते. बाबांशी फोनवर बोलत असताना अर्जुन तिच्या समोरून निघून गेल्याचं तिला दिसलं. अगदी तिच्याकडे त्याने पाहिलंही नव्हतं. मग मात्र तिच्या भुवया पुन्हा उंचावल्या गेल्या. ओ, मला इग्नोर करायचं चाललंय तर. ओके, इट्स ओके. तिनं दात ओठ खाऊन मनाशी म्हणत पर्स उचलली आणि सरळ जायला निघाली. आणि लिफ्टने न जाता सरळ जिन्याने खाली आली. त्यांच्या समोरून धावत जाऊन स्वतःची स्कूटी काढली आणि सरळ स्कूटी स्टार्ट करून हॉस्पिटलच्या दिशेने घेतली. अक्षया काहीच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचली. माहिती काढून तिथं आली जिथं समीरच्या आईला ॲडमिट केलं होतं. बाबा समीरच्या बाबांजवळ चौकशी करताना दिसत होते. समीर तिथंच बाजूला होता. टेन्शनमध्ये तिथेच इकडून तिकडे फिरत होता. समीर, कशा आहेत आई? तू आलीस? मला वाटलं राग आले तर यायची नाहीस. हो का? राग तुझा आलाय, आईंचा नाही काय? बरं सांग ना कशा आहेत? काय झालं त्यांना अचानक? आहे बरी आहे. अगं एंगेजमेंटची तयारी चालली आहे ना, मग थोडी दगदग होते तिची, त्यामुळे हे सगळं. आणि ऐकत नाहीये ग. बरं तू टेन्शनमध्ये वाटतोयस. डोंट वरी, सगळं ठीक होईल. ती त्याच्या दंडावर थोपटत काळजीने म्हणत होती आणि समीरला तिचं हे रूप मनाला समाधान देऊन जात होतं. बरं जेवणाची सोय झाली का माझी काही मदत हवी आहे? अक्षय विचारत होती. नाही, श्रद्धा येते घेऊन टिफिन. डोंट वरी, तिला येतं सगळं. ओके गुड. आणि काही लागलं तर बिनधास्त सांगा. मी आता डायरेक्ट ऑफिसमधून आले रे, त्यामुळे मला विचारायला काही संधी मिळाली नाही. नाहीतर मी घेऊन आले असते टिफिन त्यांचा. इट्स ओके, तू विचारलं यातच आलं सगळं. आणि थँक्स अक्षू. वेलकम. ती गोड हसली. अक्षू, मला आवडलं तू असं विचारलंस काळजीने. पण काय ग, आता तू का करतेस माझी काळजी? का म्हणजे काय? हा काय प्रश्न आहे? अशा वेळी काळजी घ्यायचीच असते ना. हो, पण आपण आपल्या माणसांची काळजी घेतो अक्षया. मी आहेच असा केअरिंग. माझ्या वाटणाऱ्या माणसाची काळजी घेतो. माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस आणि मला आवडतं तुझी काळजी घ्यायला. हो, पण त्याला काही पद्धत असते, असं बॉस लोकांसमोर. असू दे ग, ते काही खाणार आहेत. एनिवे, मला फोन आलेला सरांचा. चक्क उद्या छोटं गेट टुगेदर ठेवलंय. विशेष म्हणजे फर्स्ट टाइम होतंय असं काही ऑफिसमध्ये. यू वोंट बिलीव्ह. काय सांगतोयस? हो तर ते युरोप क्लायंटने ग्रीन सिग्नल दिलाय.
त्यामुळे खुश आहेत म्हणून की काय काय माहीत. हल्ली खूप वेगळे वागतात ना ग सर. मे बी असेल. अक्षू, तू उद्या काय घालणार आहेस? मी काही डिसाईड नाही केलंय. का रे? अगं गेट टुगेदर मीन्स छोटी पार्टी टाईप असणार, मग आपण मॅचिंग कॉम्बिनेशन करूया का? हो चालेल. एक काम करते, माझ्याकडे ब्लॅक कलरची साडी आहे, तुझ्याकडे ब्लॅक कलरचा शर्ट आहे का? असेल तर तो तू घाल. मी पाहतो ते. मग ब्लॅक कलर फिक्स. पण समीर, आईची तब्येत तुला जमणार नाही आईला उद्या? आईला उद्या सोडतील ग, तिला जरा वीकनेस आहे, बाकी काही नाही, म्हणून तर सलाईन लावलंय. मग ठीक आहे, बरं चल ना, त्यांना भेटव तरी. हो हो चल. समीर तिला घेऊन आईच्या रूममध्ये आला. समीरला आज खुशी वाटत होती. अक्षया आज छान वागत होती. दुपारी चिडली होती, पण काळजीने त्याच्या आईला भेटायलाही आली, हे त्याला आवडून गेलेलं. समीरच्या आईला भेटून अक्षया बाबांसोबत तिथून घरी जायला निघाली. येता येता बाहेरच दोघांनी थोडंफार खाऊन घेतलं आणि दोघंही घरी आले. घरी आल्यावर फ्रेश होऊन अक्षया बेडवर आली. तिला अजूनही मनात अर्जुनचं आजचं वागणं त्रास देत होतं. ती तिच्या परीने त्याच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होती, पण अर्थ असा कसा कळणार होता? एक मनाला वाटत होतं सर काही वेगळे वागत आहेत, अगदी प्रेमात पडल्यावर कोणीही वागतं तसंच, त्यांना आपण आवडत असू का? हा विचार तिच्या मनात येताच तिलाही अजीबशी हुरहुर दाटून आली होती. नाहीतर हल्ली ते बऱ्याच गोष्टी तिच्याशी शेअर करू लागलेले आणि स्वतःला बदलतही तर होते. ते स्टेटस लावणं, तिला पर्सनल गोष्टींबद्दलही मत विचारणं, हे सगळंच त्याकडेच बोट दाखवत होतं. पण आज दुपारनंतर त्यांचं बदललेलं वागणं हे पूर्णतः समजण्या पलीकडलं होतं. ते चक्क दुर्लक्ष करू लागले होते. ते खरंच माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत, पण का? पण ते माझ्याकडे का दुर्लक्ष करतील जर का त्यांना माझ्याबद्दल काही वाटू लागलं असेल तर? का मीच असा वेडपट विचार करते? तिनं आता स्वतःच्याच डोक्यात मारलं. मी जास्त विचार करते का त्यांचा? हो, नाहीतर प्रेमात पडलेली व्यक्ती असं दुर्लक्ष का करेल? आणि ते फक्त आज दुर्लक्ष करत नव्हते, तर चक्क पहिल्यासारखे वागत होते. इज जस्ट लाईक मी फक्त त्यांची एक एम्प्लॉई आहे. काहीच कळत नाही. शिवाय आज मेसेजही केला नाहीये. पण मला बोलायचंय दुपारबद्दल. माझा पॉइंट मला त्यांना सांगायचा आहे. एक काम करते, मीच मेसेज करते त्यांना. मे बी दे आर प्रिटेंडिंग टू इग्नोर मी. आय थिंक ते मला इग्नोर करूच शकत नाही. तिनं जाणीवपूर्वक मुद्दाम अर्जुनला मेसेज केला. हाय सर, वेर आर यू? तिने मेसेज केला, अर्थात त्याने तिचे मेसेज सीन बंद केलेले असावे, त्यामुळे तिला ते कधीच दिसत नसायचे की त्याने सीन केले की नाही. त्याने मेसेज पाहिले का किंवा तो ऑनलाईन आहे हे तिला काहीच कळत नव्हतं, पण ते त्याला कळत असायचं. पण तिच्या मेसेजवर रिप्लाय तर त्याचा आलाच नाही. तिला त्याचा काही रिप्लाय आलाच नाही पाहून तिनं पुन्हा मुद्दाम मेसेज केला. सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे, प्लीज रिप्लाय. आताही तेच. त्याचा पुन्हा रिप्लाय नव्हता. त्याचं असं दुर्लक्ष करणं तिला त्रास देत होतं आणि तो रिप्लाय करत नाही आहे पाहून तिला तो आपल्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही या तिच्या विचाराला धक्का लागलेला पाहून तिला हर्ट होत होतं. तिने सरळ व्हॉइस मेसेज करायला घेतला. सर, दिस इज नॉट डन. तुम्हाला हवं तेव्हा बोलायला येता आणि दुसऱ्याला बोलायचं असेल तर लगेच इग्नोर करायचं. पण हे मला चालणार नाही. मला बोलायचं आहे. मला माझा पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्या समोर मांडायचा आहे, कारण त्याशिवाय माझं मन शांत होणार नाही आहे. तिने त्याला व्हॉइस मेसेज पाठवून दिला. त्यानंतर मात्र लगेचच त्याचा रिप्लाय आला. मिस अक्षया, आय एम सॉरी, मी बिझी आहे, नंतर बोलतो. आणि तसंही मी आधीच बोललो आहे. दुपारचा विषय दुपारीच संपलाय. मला त्या विषयावर आता बोलायचं नाही आहे. अर्जुनचा मेसेज कठोर वाटत होता. मिस्टर अर्जुन, मी मला हवं ते बोलते आणि मगच गप्प बसत असते. पहिली गोष्ट, त्या दिवशी माझ्याकडून तुमचा गॉगल तुटला यासाठी मला सुद्धा गिल्टी वाटलं होतं
आणि गिल्ट वाटलं होतं, म्हणूनच मी तुम्हाला सॉरी देखील बोलले होते. पण तुम्ही तेव्हाही ऐकून घेतलं नाही आणि मला बडबड केली. त्या गोष्टीचा राग नव्हताच मला, पण आज दुपारी कारमध्ये जे बोलत होता ना, ते नाही पटलं. इट वॉज रॉंग अँड रॉंग इज रॉंग. ॲक्सेप्ट इट. रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही जज नाही करू शकत. तो कोणत्या प्रॉब्लेममधून चाललाय किंवा तो कोणत्या मनस्थितीत आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत. सो तुम्ही त्याला मॅनर्सलेस नाही ठरवू शकत. तिनं तसाच रिप्लाय केला आणि सगळा राग बाहेर काढला. आणि काहीच क्षणात अर्जुनचा पुन्हा त्यावर रिप्लाय आला. मिस अक्षया, मी माझी चूक मान्य केली होती आणि त्यासाठी सॉरी बोललोही होतो. पण तरीही तुम्हाला हा विषय ताणायचाच आहे तर ठीक आहे, हॅपी विथ इट. बट मला यावर बोलायचं नाहीये. एकदा सांगून कळत नाहीये का? तुमच्याकडे जसा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तसा तो माझ्याकडे सुद्धा आहे. बट मला तो सांगण्यात वेळ घालवायचा नाहीये. दॅट्स इट. त्याचा आत्ताचा रिप्लाय आता मात्र रूढ होता. तिला हर्ट होत होता. कालपर्यंत स्वतःहून सगळ्या गोष्टी सांगत होता हा माणूस आणि आज दिस इज डिस्गस्टिंग. आय एम नॉट गोना टॉलरेट धिस. पुन्हा व्हॉइस मेसेज करू लागली. मिस्टर अर्जुन, माफ करा, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. यापुढे करणार नाही. कालपर्यंत एवढं सगळं स्वतःहून येऊन सांगत होतात मला, स्वतःचा स्ट्रगल, स्वतःचं आयुष्य, आणि आता स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यू मांडायचा नाहीये. नका मांडू. आय डोंट केअर. यू आर हर्टिंग मी अर्जुन. आणि मला विषय वाढवायचा नव्हता. मला बस माझं मत सांगायचं होतं. बट इट वॉज टू रूड. जस्ट बी हॅपी विथ युअर लाईफ. बाय. तिनं शेवटचा मेसेज केला आणि सरळ नेट बंद करून टाकलं. ती आता रागाने थरथरत होती. काय झालेलं हे तिला प्रचंड हर्ट वाटत होतं. कारण कुठंतरी त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागलेलं तिला. तिच्या डोळ्यातून नकळत पाणी चाललं होतं आणि त्याचं हे बिहेवियर तिला आता जास्ती त्रास देत होतं. तिला बस त्याच्याशी बोलावं वाटत होतं आणि विषय मात्र भलतीकडेच निघत गेला होता. एवढ्यात अर्जुनचा तिच्या मोबाईलवर कॉल येऊ लागला, पण तिनं सरळ येणारा कॉल कट करून टाकला. तिनं पाणावलेले डोळे पुसले आणि स्वतःलाच म्हणाली, मला इग्नोर करताय का मिस्टर अर्जुन प्रभाकर? तुम्हाला अजूनही अक्षया काय चीज आहे ते माहीत नाही म्हणून असं वागला. बट यू डोंट नो, जर मी तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात केली ना तर तुमचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनचे आता तिला कॉलवर कॉल येत होते, पण तिने तिचा मोबाईल सरळ सायलेंट केला आणि फोन चार्जिंगला लावून बेडवर येऊन आडवी झाली. आय डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट दिस पर्सन. माझं लग्न होणार आहे आणि मला तिथंच लक्ष द्यायला हवं. तसंही तुमच्या कर्माने तुम्ही एकटे आहात. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अक्षय आणि अर्जुनमध्ये प्रचंड वादावादी झाली आहे. आता अक्षयानेच त्याच्याशी बोलायचं नाही ठरवलंय. मग काय होईल? अर्जुन काही पुढाकार घेईल का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.